वादळाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुया काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे जमलेल्या विद्यार्थी मित्रांना आणि शोकाकुल कुटुंबांना मी नमस्कार करतो. आपण आज इथे जमण्याचं कारण प्रत्येकाला माहिती आहे. 23 फेब्रुवारी 2020 आपल्या सर्वांचे लाडके कोणासाठी सर होते, कोणासाठी बाप होता, कोणासाठी भाऊ होता, कोणासाठी मित्र होता. ते आज आपल्यात नाही आहेत. त्यांची एक आठवण, त्यांची शिकवण, त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग, अशा अनेक गोष्टी ज्या त्यांनी वेळोवेळी त्या त्या व्यक्तीला, त्याला जिथे जिथे गरज पडली त्या त्या क्षणाला, तो कुठेही असेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, तेव्हा तेव्हा त्याला तिथे मदत केलेली आहे. मदत वैचारिक आहे, ज्ञानाची आहे, कुठल्या वेळेला कुठल्या ठिकाणी काय करायला पाहिजे, काय आता गरजेचं आहे, तू आता हे करू नकोस, थोडा थांब, वेळ येईल तेव्हा जम कर. प्रत्येकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो. मला वाटतं इथे असलेले, काही कारणास्तव इथे न आलेले, ते प्रत्येक विद्यार्थीच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट सरांची पहिली भेट होती. ते आले, सरांना भेटले, आयुष्याला एक वेगळं वळण भेटलं. मला वाटतं इथं बसलेलं प्रत्येकजण ती गोष्ट सहमत असेल त्या गोष्टीला. आणि आज ते आपल्यात नाही आहेत. वर्षानुवर्ष अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं काम कधी थांबवलं नाही. ते अचानक गेले, वेळेअभावी आपल्याला जास्त प्रमाणात त्यांना भेटता नाही आलं. त्यामुळे हा आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा, दुःख व्यक्त करण्याचा कार्यक्रम म्हणून आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. कसा मी मागू कुणा शोधू कुठे माया तिची, तिचा लळा छा
कसा मी अन मागू कुणा माझी व्यथा ही समजावू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथा ही समजावू कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्वेसेवा विजय लाड सर यांच्या पवित्र आत्म्यास इथे नतमस्तक होऊन आज या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व त्यांचे माजी विद्यार्थी, इतर सर्व शिक्षकगण आणि उपस्थित सर्व त्यांचे आप्तेष्ट आणि इतर सर्वजण, तुम्हाला सर्वांना आमचा नमस्कार. आज या ठिकाणी लाड सरांच्या इथे श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्त सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जी विश्वप्रार्थना दिलेली आहे या विश्वाला, तर तो एक श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांचं जे हे कार्य त्यांनी जो वसा हा घेतलेला आहे तो असाच पुढे चालू राहो अशी आम्ही ईश्वरचरणी सद्गुरूचरणी या प्रार्थनेच्या माध्यमातून इथे एक 21 वेळा विश्वप्रार्थना घेऊन आम्ही त्यांना जीवविद्या मिशन आणि आपणा सर्वांच्या वतीने इथे आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करणार आहोत. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांचा परिचय आम्हाला आता इथे जी मंडळी त्यांचे विद्यार्थी जे बोलले म्हणजे आमचे सद्गुरू नेहमी सांगतात की मरावे परी कार्यरूपे उरावे, आणि त्याचा परिचय काही मंडळींनी जी इथे कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे सरांचं जे जीवन होतं म्हणजे एक मोठ्या कवींनी म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर तसा वसा तुम्ही विद्यार्थी घेत आहात आणि आताच इथे सरांनी सांगितलं की त्यांचं जे कार्य आहे ते कुठेही न थांबता आम्ही ते पुढे तसंच चालू ठेवणार आहोत आणि हीच फार मोठी त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगतात की देतो तो देव, या व्याख्येप्रमाणे आपल्या जीवनात आपले 5 देव आहेत, असे 7 आहेत. एक म्हणजे आपली आई वडील, नंतर गुरु म्हणजे जे शिक्षक, नंतर सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व. म्हणजे जगायचं ते राष्ट्रासाठी आणि मरायचं ते सुद्धा राष्ट्रासाठी. आणि तुम्ही जर बघितलं लाड सरांचं जे जीवन आहे त्यांनी संपूर्ण जीवन त्यांचं समाजासाठी दिलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. आणि तसंच आपण सुद्धा तुम्ही त्या मॅडमनी सुद्धा सांगितलं की आम्ही आमच्या कामावरती आपले विद्यार्थी किंवा त्या क्षेत्रातले विद्यार्थी कसे येतील, त्यांनी जो वसा घेतला आहे तोच प्रत्येकाने पुढे चालू ठेवला तर त्यांचं हे कार्य त्यांचं स्मरण आपल्याला सतत होत राहील. आणि आम्ही त्याने म्हणजे सद्गुरू नेहमी सांगायचे की आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात आनंदाने, पण जेव्हा अशी महान व्यक्ती जाते तेव्हा घरातले दुःख व्यक्त करणं स्वाभाविक आहे, परंतु जे जवळचे नसतात लांबचे असून सुद्धा ते जेव्हा रडतात तेव्हा ते त्यांचं कार्य तिथे समाजाला दिसत असतं. तर आता आम्ही 21 वेळा ही विश्वप्रार्थना घेऊ, शंकर म्हणतो आशीर्वाद, शांतीपट घेऊ. आपण सर्वांनी ज्यांना ही विश्वप्रार्थना माहिती आहे त्यांनीसुद्धा आमच्यासोबत जर म्हटली तर आपल्याला या व्हायब्रेशन विश्वात जातील, जगात जातील आणि या कार्यासाठी सुद्धा त्याचा पुढे उपयोग होईल. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण त्या विश्वप्रार्थना जपयज्ञाला 21 वेळा विश्वप्रार्थना घेऊन शंकर म्हणतो आशीर्वाद, शांतीपट नामोमुख करून आपण ही श्रद्धांजली वाहू. कुंडली गवळदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री नारायण महाराज की जय, सद्गुरु श्री पै महाराज की जय, सर्व संतन की जय.
वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी बजरंगबली की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. मेडिकल इन्स्टिट्यूटचे सर्व आयोजक संयोजक सर्वांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. देशील का कधी जोडीत या तू दान माझे मला जीवन मागू कसा मी